जागतिक क्रिप्टो बाजारपेठेत सध्या भीषण ब्लडबाथ म्हणजेच प्रचंड घसरण पाहायला मिळतेय। त्यामुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे। कित्येक लोकांची अनेक वर्षांची कमाई ही क्रिप्टोमध्ये गेली असल्याने अनेक लोक रस्त्यावर आलेत। आता नेमकं काय घडते बाजारात पाहूयात या रिपोर्टमधून। जगातल्या सगळ्यात मोठ्या डिजिटल करन्सी असलेल्या बिटकॉइनच्या किमतीत आज मोठी घसरण होऊन ती 70,000च्या खाली गेली आहे। गेल्या काही दिवसात क्रिप्टो मार्केट कॅप मधून अंदाजे 467.6 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम बुडाली आहे। अमेरिकेतल्या वाढत्या व्याजाचे दर आणि डिजिटल गोल्ड म्हणून बिटकॉइनच्या प्रतिमेला बसलेला तडा यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तांकडे वळत आहेत। इराणमधील बंदर अब्बास बंदरावर झालेल्या स्फोटांच्या बातम्यांनंतर जागतिक बाजारपेठेत भीतीचं वातावरण निर्माण झालंय, ज्याचा थेट परिणाम क्रिप्टोवर झालाय। अमेरिकेतल्या सरकारी कामांच्या अंशतः शटडाऊनमुळे बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे। क्रिप्टो आणखीन कोसळून खाली येण्याचा अंदाज काही गुंतवणूकदारांकडून व्यक्त करण्यात येतोय, तर यानंतर आता क्रिप्टो आणखी खाली येणार नाही असंही मत व्यक्त करण्यात येत आहे। भारतात सुद्धा क्रिप्टो गुंतवणूकदारांना दुहेरी झटका बसलाय। नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये क्रिप्टोवरील 30% कर आणि 1% TDS कायम ठेवण्यात आलाय। या व्यतिरिक्त 1 एप्रिल 2026 पासून क्रिप्टो व्यवहारांची माहिती न दिल्यास दररोज ₹200 दंड आणि चुकीची माहिती दिल्यास ₹50,000पर्यंतचा फिक्स पेनल्टी जाहीर करण्यात आली आहे। बाजार सध्या एक्स्ट्रीम फिअर अर्थात अत्यंत भीतीदायक वातावरणात आहे। तज्ज्ञांच्या मते बिटकॉइनची किंमत आणखी खाली येऊन $60,000 किंवा अगदी $38,000 पर्यंत जाऊ शकते। त्यामुळे सध्या नवीन गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आणि केवळ जास्तीचा पैसा म्हणजे सरप्लस फंड गुंतवणं आवश्यक आहे, अन्यथा तुमचंही दिवाळं निघाल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।